दोस्तो, सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी. मी कॉम्रेड गणपत भिशे. उद्या दिनांक 14 जुलै 2025 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आपण जे बेमुदत लाक्षणिक उपोषण करत आहोत, त्या उपोषणासाठी आम्ही परभणी येथून निघालेलो आहोत. आपण सुद्धा आपल्या गावातून, आपल्या तालुक्यातून, आपल्या जिल्ह्यावरून यावं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आझाद मैदानावर दिसलं पाहिजे. आणि सरकारच्या हे लक्षात आलं पाहिजे की जो यज्ञ स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब गोपले, सन्माननीय मधुकररावजी कांबळे साहेब यांनी जो यज्ञ पेटवलेला होता, हा आरक्षणाचा यज्ञ, वर्गीकरणाचा यज्ञ पुन्हा जो प्रज्वलित केलेला आहे, अगदी त्या यज्ञामध्ये आपली आहुती दिलेली आहे असे शहीद संजय भाऊ ताकतोडे, अंकुश खंदारे, अविनाश खंडागळे या शहीदांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी दोस्तो आपल्याला हा जो लढा आहे, हा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे आणि या शहीदांना खऱ्या अर्थानं आपल्याला आदरांजली द्यायची आहे. आता महाराष्ट्रामध्ये फार मोठी नोकर भरती होणार आहे. म्हणजे अक्षरशः परवाला न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे की 10,000 जागा ह्या एकट्या पोलीस खात्यातून निघालेल्या आहेत आणि अशा पद्धतीचे 200-250 विभाग महाराष्ट्रात या ठिकाणी नव्यानं सरकारी नोकर भरती होणार आहे. आणि तत्पूर्वी जर वर्गीकरणाचा निर्णय या राज्य सरकारनं घेतला तरच तुमच्या माझ्या हजारो मुलांना सरकारी सेवेची संधी मिळणार आहे. आणि एक वेळ काय हे मेगा भरती झाली तर कदाचित नंतरच्या आरक्षण वर्गीकरणाला तितकासा अर्थ उरणार नाही. आणि म्हणून आता पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे. या विधिमंडळाच्या अधिवेशनावर काल एल्गार महामोर्चा झालेला आहे आणि त्यानंतरसुद्धा महाराष्ट्रातील मातंग समाज हा स्वस्थ बसलेला नाही, हा थांबलेला नाही, तर हा समाज या ठिकाणी सरकारच्या दारामध्ये बसलेला आहे. आणि तोपर्यंत बसणार आहे की जोपर्यंत सरकार अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं निर्णय घेत नाही आणि त्याची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत हा संघर्ष दोस्तो चालूच राहणार आहे. आणि म्हणून उद्याचं 14 पासूनचं जे काही उपोषण सुरू होते मुंबईमध्ये, हे काही पहिलं नाही किंवा शेवटचं बी असणार नाही. जोपर्यंत हा लढा आम्ही जिंकत नाही तोपर्यंत लढायचा आहे दोस्तो. आणि म्हणून उद्या 14 तारखेला आम्ही आझाद मैदानावर येत आहोत. आपण सुद्धा यावं. जय लहुजी, जय भीम, लाल सलाम.